मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची। नमस्कार, सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते। आजचा दिवस हा कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण अभिमानाने साजरा करतो आहे। मराठी भाषेचं वेगळेपण हे आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे आणि म्हणूनच अभिजात भाषेचा दर्जा आपल्या भाषेला आता प्राप्त झालाय। पण मराठी भाषेची अधिकाधिक उन्नती व्हावी, प्रगती व्हावी, ती सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी नेमकं काय काय करता येईल हेच पाहण्यासाठी आजचा सखी सह्याद्रीचा विषय पाहूया। आजचा विषय नेमका काय आहे तो आज आपण बोलणार आहोत। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज या विषयातली तज्ञ सखी कवयित्री सखी आज आपल्या बरोबर आहे। आज आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध कवयित्री नीरजाताई। नमस्कार ताई। नमस्कार। कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आणि लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे म्हणत असताना आज आपली इथे उपस्थिती आहे हे खरंच आमच्यासाठी ही भाग्यशाली गोष्ट आहे। आज आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हा विषय त्यांच्या बरोबर गप्पा मारून उलगडणार आहोत। सर्वप्रथम त्यांची रसिक प्रेक्षकांना मी थोडक्यात ओळख करून देते। खरं तर विशेष ओळख करून द्यायची गरज नाही, कारण सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा या खरं तर सगळ्याच वाचकांना ओळखीच्या आहेत, परिचयाच्या आहेत। तरी सुद्धा त्यांची थोडक्यात ओळख सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा 35 वर्ष विविध महाविद्यालयांमध्ये त्यांनी अध्यापन केल्यानंतर निवृत्त आज त्या झालेल्या आहेत। तब्बल 18 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत। स्त्रीवादी कवयित्री तसंच कथा लेखिका सुद्धा त्या आहेत। त्यांचे निरन्वय, वेणा, स्त्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह, जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे लेखन विशेष प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसूत, इंदिरा संत, महाराष्ट्र फाउंडेशन अशा विविध पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे। तसंच शिक्षिका, नवलेखिका, महानगरीय, साहित्य सखी अशा विविध साहित्य संमेलनाच्या सुद्धा त्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत। विविध विद्यापीठातील अभ्यासक्रमात त्यांच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे। दूरदर्शन, आकाशवाणी विविध कार्यक्रमात त्यांचा सहभाग नेहमीच असतो। वर्तमानपत्र, मासिक याच्यातून त्या सातत्याने लेखन करत आहेत। अलीकडेच थिजलेल्या काळाचे अवशेष ही कादंबरी सुद्धा त्यांची वाचकांसाठीची आवडती कादंबरी आहे। आज लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हा विषय त्या नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने आपल्याशी गप्पा मारून उलगडणार आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हाच आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध कवयित्री नीरजाताई। नीरजाताई, पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमात स्वागत करते आणि अगदी पहिला प्रश्न मनात आहे। कवी कुसुमाग्रज हे आपल्या सगळ्यांसाठीच साहित्य विश्वातलं फार मोठं नाव आणि यांचा सहवास आपल्याला लाभलाय। तर या सहवासाविषयीची एखादी आठवण आज आपल्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल। त्या बाबतीत मी खरंच भाग्यवान आहे। सर्वप्रथम मी सर्व प्रेक्षकांना मराठी दिनाच्या शुभेच्छा देते। मराठी अशीच वाढत राहो, चांगल्या अर्थाने वाढत राहो आणि त्याच्यामध्ये तुम्ही सर्वच सहभागी व्हाल याची मला खात्री आहे। कुसुमाग्रजांच्या नावाने हा मराठी दिन आपण मराठी भाषा दिन साजरा करायला लागलो आहोत। त्याला कारण कुसुमाग्रज म्हणाले होते की सरकार दरबारी ती अतिशय वाईट अवस्थेत म्हणजे फाटक्या वस्त्रांमध्ये उभी आहे आपली ही आपली सगळ्या भाषांची आपली जननी। आणि माझं भाग्य हे चैताली की फार लहानपणापासून म्हणजे अगदी मी 3री-4थी मध्ये असल्यापासूनचा एक आठवणी त्यांच्याबरोबरच्या आहेत। म्हणजे
आम्ही मनमाडला, माझे वडील मनमाड कॉलेजमध्ये प्राचार्य होते आणि तिथे फार वेगवेगळ्या प्रकारचे मराठी साहित्यातले लेखक आणि लेखक येत होते आणि कार्यक्रम घेतले जात होते. त्यामुळे कुसुमाग्रजांचं येणं मनमाडला होतं, बाबांचं नाशिकला जाणं होतं. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा सहवास त्यांचा आम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. म्हणजे मला आठवतं बाबा जेव्हा रिटायर झाले तेव्हा कुसुमाग्रज उपस्थित होते त्याला आणि घरी आलेले, जेवण बिवण सगळं आमचं झालं आणि त्याला त्याने एक वाक्य म्हटलं होतं की मसू पाटलांसारखा गुरु जर मला मिळाला असता तर मी आणखीन वेगळा झालो असतो. म्हणजे हे खरं पावती होती आमच्या बाबांसाठी. मला त्यांचं पत्रही एक आलेलं आहे. म्हणजे मी ज्या वेळेला वेणा संग्रहाला त्यांना म्हटलं होतं की माझी पाठराखण कराल का म्हणून, तर ते म्हणाले तुझी कविता आता इतकी पुढे गेलेली आहे की मी पाठराखण करायची गरजच नाही, असं ते म्हणाले. अजून काय हवं. म्हणजे हे असं पत्रात त्यांनी लिहिलं होतं आणि खूप छान संबंध होते. त्यांच्या घरी जाणं होतं. आम्ही 2दा-3दा गेलो होतो. त्यांनी केवळ म्हणजे शांताबाई ज्यावेळेला संमेलनाध्यक्ष झाल्या होत्या आळंदीच्या, त्यावेळेला पहिल्यांदा तात्यासाहेबांनी केवळ स्त्रियांचं कवी संमेलन घेतलं होतं. स्त्री कवयित्री सगळ्या आल्या होत्या आणि ते नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्येच झालं होतं. आठवणी खूप आहेत. म्हणजे आता आपल्याला तेवढा वेळ नाही सांगायला, पण मला वाटतं की खरंच ही गोष्ट आपल्यासाठी किती म्हणजे कौतुकाची आणि भाग्याची आहे की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज, त्यांचं लेखन आपण पाहिलेलं आहे सगळ्यांनीच. इतकं सुंदर लेखन आणि त्यांचा सहवास आपल्याला लाभतो. खूप छान. आणि आपल्याकडून आम्हाला हे ऐकायला मिळतंय, हे विशेष. आता मला पुढच्या प्रश्नाकडे यायचं आहे. आपण म्हणतो आहोत की मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. कुठेतरी एक जबाबदारी वाढली आहे प्रत्येक मराठी बांधवांची. तर या निमित्ताने आपल्याला काय वाटतं? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण अनेक वर्ष आपले अनेक साहित्यिक म्हणजे ते सगळे पुरावे शोधण्यापासून, किती प्राचीन आहे मराठी ह्याचे सगळे पुरावे, त्याचे डॉक्युमेंट सगळे शोधत होते. म्हणजे जी कागदपत्र गरजेची होती ती सगळी कागदपत्र शोधली जात होती. आणि त्या काळामध्ये म्हणजे मला आठवतंय रंगनाथ पठारे असतील, हरी नरके असतील, हे खूप काम करत होते त्या काळामध्ये. आणि आज त्यांच्या त्या सगळ्या प्रयत्नांना यश आलंय आणि आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. पण तरी मला असं वाटतं चैताली की केवळ अभिजात भाषेचा दर्जा मिळून आपण गप्प बसणार आहोत का? बरोबर. त्याच्यासाठी आपण नेमकं काय करणार आहोत? म्हणजे मराठी भाषेची जी आज इथपर्यंत वाताहत होत आले, मी वाताहत हा शब्द मुद्दाम वापरते की आज जी मराठी वापरली जाते अगदी माध्यमांमध्ये सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा अनेकदा आपण काय म्हणतोय किंवा आपल्या मालिका असतील, आपले चित्रपट असतील, त्यामध्ये जे डबिंग होतं त्याच्यामध्ये म्हणजे सापडला नाही. किंवा आता कालच मी एक वाक्य कुठेतरी वाचलं की एखाद्या माणसाला तो निष्पन्न झाला असं म्हटलंय. तो सापडला नाही, तो निष्पन्न झाला बरं का. म्हणजे माणूस निष्पन्न होणे म्हणजे एखादी व्यक्ती, म्हणजे आपण आपल्याला वस्तू आणि माणूस ह्यातला सुद्धा फरक कळत नाही आणि कोणत्या भाषेमध्ये म्हणजे कोणते शब्द वापरावेत हे सुद्धा आपल्याला जर कळत नसेल तर ती खरंच एक धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. आणि ही आज स्थिती होण्याची कारण आहे की आपण खूप दुर्लक्ष केलं आपल्या भाषेकडे. आणि आज आपण अभिजात भाषेबद्दल जे बोलतो आहोत ना, ती भाषा म्हणजे अभिजातचा अर्थ आहे की उच्च वर्णीयांची, उच्च वर्गाची भाषा किंवा उच्च भाषा. पण मराठीची जी आजची ही आहे, मला वाटतं की आपण आज जी अभिजाततेची तिला जी एक काय म्हणूया एक मोहर त्याच्यावरती उमटवली आहे, त्याच्यात ती अभिजात भाषा आहे, ती बहुजनांची भाषा आहे, ती लोकसाहित्यातली आहे, ती संतांची आहे, ती ज्ञानेश्वर, तुकाराम, जनाबाई, मुक्ताबाई पासून सोयराबाई किंवा अगदी चोख्याची आहे, ती सावतामाळ्याची आहे, ती सगळ्यांची. म्हणजे ह्या सगळ्या संतांपासून आपल्या ज्या जात्यावरच्या ओव्या आहेत, आपल्या ज्या सर्वसामान्य बायका बहुजन समाजातल्या असतील त्या बायका जी भाषा बोलत होत्या त्या भाषेतनं आलेली आहे. एक मला वाटतं की हा सगळाच विचार जो आहे ना तो म्हणजे एक प्रमाण भाषा आहे. प्रमाण भाषा सगळीकडे असतेच, कोणतीही, मग ती इंग्रजी असू देत, मराठी असू दे की आपल्या भारतातल्या भाषा असू देत. पण त्या भाषेबरोबर जे सगळं जनसामान्य बोलतात ना ते आज ह्या भाषेला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे ती अभिजात झाली असं मला वाटते. ती इतकी मोठी झालेली आहे. बहुजनांची भाषा जेव्हा तुम्ही एका प्रवाहात येते, मुख्य प्रवाहाला येते, जे आत्तापर्यंत आपण फक्त मी जसं म्हटलं की उच्च वर्गाची भाषा म्हटली जात होती, ती त्याच्यामध्ये जेव्हा बहुजन आणि बहुजनांची भाषा मिसळून जाते ना त्यावेळेला त्याला जो एक काय म्हणू आपण की
सौंदर्य प्राप्त होतं ते फार वेगळं असतं. तर आज ती मराठी अभिजात झाली, त्याचा एक खूप महत्त्वाचं म्हणजे मला गोष्ट वाटते आणि आनंदही वाटतो आहोत. आता त्याला आपण पुढे काय करायचंय त्याच्याविषयी सुद्धा आता मी त्याच्याविषयी विचारणार आहे, पण तुम्ही अभिजात या शब्दाचं इतकं छान वर्णन सोप्या भाषेत केलं की तो शब्द किती आपला आहे याचं भान कुठेतरी जागृत झालं. आता पुन्हा प्रश्न, किती जबाबदारी म्हणतोय आपण, तर नेमकं काय आपल्याला करायला हवंय आणि जे आपल्याला करणं शक्य आहे, काय सांगाल याविषयी? काय आहे, आपण म्हणजे मी कोणत्याही भाषेच्या विरोधात कधीच नाहीये. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाची भाषा ही म्हणजे एक मातृभाषा असते आणि मग अनेक वेगवेगळ्या ज्या आपल्या असतात, जसे आपण काका पुतणे आपले असतात, भावंड असतात, आपले वडील असतात, तशा वेगवेगळ्या भाषा आपल्या आजूबाजूला असतात. म्हणजे एक नाते, एका कुटुंबामध्ये जितकी माणसं राहत असतात तसंच आपण इतक्या भाषा आपल्या ह्या देशामध्ये सुद्धा राहतात आणि जगामध्ये सुद्धा राहतात. तर त्यामुळे इंग्रजीला मी कधी असं म्हणणार नाही की ती परकी भाषा आहे. आपण जेव्हा आपण आजूबाजूला राहतो आपली उर्दू भाषा पण आपली असते. आपल्या ज्या आपल्या सीमा आहेत त्या सीमांवरच्या, महाराष्ट्राच्या सीमांवरच्या गुजराती असेल, कन्नड असेल, तिकडे तेलुगू असेल किंवा मध्य प्रदेश जे बॉर्डर आहे त्याच्यावरची हिंदी असेल, ह्या सगळ्या सीमारेषांवरच्या भाषा सुद्धा आपल्याच भाषा आहेत. त्याच्यामध्ये जी एक संपूर्णपणे काय म्हणूया आपण संकर होत गेलाय भाषांचा ना, त्या भाषांबरोबर आपण राहतो आहोत आता. म्हणजे तुम्ही जर आज डहाणूला गेला तर त्याच्यामध्ये गुजराती आणि मराठी शब्द इतके छान चपकल बसलेले आहेत. तुम्ही नागपूरला गेलात तर हिंदी मराठी मिश्रित मराठी बोलली जाते. पण ती भाषा सुद्धा, त्याचं सुद्धा आपल्यामध्ये येणं फार महत्त्वाचं असतं ह्या शब्दांचं. आणि आपले सगळे शब्द, मराठीतले कितीतरी शब्द फारसीवरनं आलेले आहेत, त्यातले काही उर्दू आहेत, अनेक शब्द आपल्याकडे ह्या सगळ्या भाषांचा हे झालेलं आहे. ह्या भाषा महत्त्वाच्या जशा आहेत तशा आपली मराठी भाषा ही महत्त्वाची आहे असं मला वाटतं. त्या ह्याच्यासाठी की आज मराठी भाषेमध्ये शिक्षण घेणारी लोक खूप कमी झालेली आहेत. हा मूळ मुद्दा आहे. म्हणजे मला आठवतंय की आम्ही त्या काळामध्ये मराठी माध्यमात शिकलोत. आज अनेक जण, अगदी जयंत नारळीकरांसारखी माणसं, शास्त्रज्ञ सुद्धा मराठी भाषेत शिकून आज कुठल्या पदापर्यंत पोहोचलेत आणि काय काय त्यांनी केलेलं आहे संशोधनाच्या क्षेत्रात. तर कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला जायचं असेल तर पहिल्यांदा आपली मातृभाषा फार महत्त्वाची असते. कारण जेव्हा तुम्ही मातृभाषेत विचार करायला लागता ना, त्याला तुम्ही विचार करायला लागता, सगळ्या जगण्याचा विचार करायला लागता, सामान्यांचा विचार करायला लागता, आजूबाजूला काय घडतं त्याचा विचार करायला लागता. जर तुम्ही परक्या भाषेत केलात तर तिथे मग फक्त पोपटपंची सुरू होते. त्यामुळे मुळातलं शिक्षण मला नेहमी वाटतं की 10वी पर्यंत शिक्षण हे आपल्या मातृभाषेत झालं पाहिजे. आणि त्याच्याबरोबर इतर भाषा शिका की तुम्ही, मग हिंदी शिका, इंग्रजी शिका, काही हरकत नाही असं मला वाटतं. नक्कीच खूप चांगला मुद्दा इथे आपण उपस्थित केलात मातृभाषेतल्या शिक्षणाचा. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. प्रसाद शेंडे आपल्याला पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 प्रश्न विचारा आपला. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा की आता भाषेला अभिजित दर्जा मिळाला, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, ऐकू येतंय का? हो येते. हो हो येते. प्रश्न विचारा आपला. अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पण एका बाजूनी आपण असं पण म्हणतो की मराठी भाषा कमी होत चालली आहे, शाळा कमी होत चालल्या आहेत, मुलं वाचत नाही आहेत आणि म्हणजे अशा दोन्ही बाजू ऐकायला मिळतात. आणि एका ठिकाणी मराठी पुस्तकांचा खप पण वाढत चाललाय. म्हणजे असं एक दोन्ही बाजूचे असे बाजू मांडल्या जातात की मराठी भाषा संपत आली आणि अभिजात भाषेचा पण दर्जा मिळालाय. तर ऍक्च्युअली परिस्थिती कशी आहे म्हणा, किंवा आपण संवर्धनासाठी आता मुलं सुद्धा मराठी पुस्तकं अशी जास्त वाचत नाही, इंग्लिश पुस्तकांकडे वळतात. संवर्धन करण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा खरीच परिस्थिती तशी आहे का सिरियस, असं एक मला नेहमी प्रश्न पडतो. आणि आपण आम्ही स्वतः मराठी भाषेतून शिकलोय, आम्ही मराठी, आमच्या वयातली सगळी मराठी भाषेतून शिकले, त्यामुळे आम्हाला एक आहे. पण हल्लीच्या नवीन पुढे खरंच असं आहे का प्रश्न की मराठी भाषा संपत चालली आहे किंवा काय? नक्कीच आपल्या प्रश्नाचं उत्तर नीरजाताई देतीलच, पण इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आणि थेट प्रसादजींच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येते. नीरजाताई, काय सांगाल की नेमकी मराठी भाषेची परिस्थिती काय आणि संवर्धनासाठी काय करायला हवं? खूप चांगला प्रश्न विचारलाय प्रसादजींनी की आपल्याकडे एकीकडे असं चित्र दिसतंय की पुस्तकांची विक्री होते, पण कोणत्या पुस्तकांची होते ह्याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे.
आज थोडीशी माहिती घेणारी किंवा अनेकदा काही ज्या सुगरणींचे सल्ले असतात ते ऐकणारी किंवा थोडाफार म्हणजे माहिती वजा पुस्तकं जास्त खपतायत. पण साहित्याबद्दल त्यांनी जो प्रश्न विचारला तो मला फार महत्त्वाचा वाटतं की मराठी साहित्याकडे वळणारे खूप कमी झालेले आहेत आता. इंग्रजी पुस्तकं मुलं वाचतायत असं सुद्धा मी म्हणणार नाही की इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये गेले म्हणजे खूप चांगलं इंग्रजी वाचायला लागलेत, असाही आज एकूण आपलं आजूबाजूचं वातावरण पाहिलं तर असं दिसत नाही आहे असं मला वाटते. एकूणच वाचनाची आवड कमी झालेली आहे. पण आपण जेव्हा म्हणतो की मराठी भाषेचा दर्जा का कमी झाला आहे किंवा म्हणजे एकीकडे अभिजात दर्जा मिळालेला आहे पण वास्तवातलं किंवा आपल्या रोजच्या जगण्यातली मराठी कमी होते आहे असं झालेलं आहे. आता मराठी नेमकी कोणती कमी होते तर आज तुम्ही शहरांमध्ये बघितलं तर ह्याचं प्रमाण जास्त आहे असं वाटतंय. पण आता हे लोण गावांकडे पण पसरायला लागलेलं आहे. म्हणजे इंटरनॅशनल स्कूल्स आता गावाला पण आलेली आहेत. आता गावखेड्यामध्ये सुद्धा सगळी इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. अनेक पालकांना वाटतं की मुलांना आपल्याला जर पुढे काही नोकरी धंदा मिळवायची असेल, चांगलं बोलायचं असेल, कुठे कॉर्पोरेट क्षेत्रात जायचं असेल तर त्यांना इंग्रजी चांगलं आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आणि त्या एका भीतीमुळे सुद्धा आज तुम्ही पहा अगदी तुमच्या एक जो वर्ग आर्थिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत आहे तो वर्ग सुद्धा आज मुलांना इंग्रजी शाळांमध्ये टाकायला लागलाय. फी परवडत नसताना त्याचं कारण एवढंच आहे की त्यांना असं वाटतंय की आपल्या मुलांना कुठेतरी रोजीरोटी जी मिळेल ती इंग्रजीमुळे मिळेल. कारण इंग्रजी ही रोजीरोटीची भाषा त्यांना वाटते. त्याच्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला करायला पाहिजे की मराठी भाषा आपल्याला रोजीरोटीची भाषा करायला लागेल. खरं ती भाषा आपण अजून केलेली नाही. आपण एवढ्या वर्ष फक्त बोलतो आहोत. आज आपली सगळी पुस्तकं म्हणजे तुम्ही जरी अनुवाद केलेत ना तरी तुम्हाला तेवढे अनुवाद दिसत नाही. म्हणजे आपल्याकडे परिभाषा निर्माण करणं म्हणजे सायन्सची असेल ज्या विज्ञानातल्या शब्दांची परिभाषा आपण केलेली आहे किंवा अगदी मला वाटतं की आपण थोडा गोंधळ करतोय का परिभाषा करताना, ती जास्त कठीण वाटते आहे का मराठीतनं बोलताना, त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि काही शब्द जे आहेत त्याचं थोडंसं म्हणजे लोकभाषेकडे वळत आपण ते शब्द जर पुढे दिले तर ते जास्त सोपं होईल असं मला वाटतं. त्यामुळे आपली एक परिभाषा तयार करणं, तशी पुस्तकं तयार करणं आणि मुलांना या माध्यमातून शिक्षण देणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आता त्यांनी सांगितलं की ते सुद्धा मराठी माध्यमातले आहेत. आपण म्हणजे आमची पिढी बरीचशी मराठी माध्यमातलीच होती. पण आज असा प्रश्न येतोय की मराठी माध्यमातून पालकांना इच्छा असून घालता येत नाही. तर ह्याच्यावर मला ना आता एक फार चांगलं मुंबईमध्ये प्रयोग होत आहे त्याच्याविषयी बोलावं असं वाटेल प्रसाद सरांना सुद्धा की काय करायला पाहिजे आता सगळ्या मराठी माध्यमांच्या शाळांनी. तर एकीकडे मराठी मुख्य भाषा ठेवून इंग्रजीचं जे काय म्हणतो आपण की संभाषणात्मक कौशल्य आहे ना ते इंग्रजीचं वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे मलाही हा अनुभव आलेला आहे. मी मराठी माध्यमातून शिकली, नंतर मग इंग्रजी घेऊन मी MA केलं आणि मला नंतर प्रश्न पडला की मला इंग्रजी लिहिता चांगलं येते पण मला बोलता येत नाहीये चांगलं. आणि त्यामुळे बोलण्यासाठी म्हणजे आपण जेव्हा शिकवायला उभं राहतो तेव्हा आपलं इंग्रजीवर आपलं प्रभुत्व पाहिजे ना, आपण बोलता आलं पाहिजे. आणि ते बोलता येण्यासाठी आपल्याला रोजच्या जगण्यातली भाषा इंग्रजी सुद्धा शिकली पाहिजे. तर आज काही शाळा म्हणजे तिकडे गोरेगावला अभि गोरेगावकर शाळा आहे किंवा DS हायस्कूल सारखी शाळा आहे आणि काही आणखीन शाळांची पण नावं इथे घेता येतील. ह्या शाळा आज असं करतायत मराठी माध्यम म्हणजे त्यांची संख्या कमी झाली होती ती आता वाढली आहे कारण त्यांनी इंग्रजी कौशल्य संभाषण कौशल्य सुरू केलंय आणि त्याबरोबर मराठीतनं संपूर्ण सगळा अभ्यासक्रम मराठीतनं एक सेमी इंग्लिश सुद्धा सुरू केलंय. म्हणजे कारण आपल्याकडे विज्ञान गणित ह्याच्या नंतर पुढे गेलेल्या संकल्पना मुलाला कळाय. तर हे जे प्रयोग आहेत ना ते आता शाळांना व्हायला पाहिजे. पण ह्या सगळ्या आहेत त्या परत खाजगी शाळा आहेत ह्या करतायत. सरकारी शाळांमध्ये व्हायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मी म्युन्सिपाल्टीच्या आज जी महानगरपालिकेची शाळा होती ना त्याच्यात शिकलेले आणि इतके उत्तम शिक्षक आम्हाला होते त्या काळामध्ये. तसे म्हणजे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये आज जी मुलं जात आहेत किंवा कितका पट कमी झाला आहे. म्हणजे ज्या महानगरपालिकेच्या शाळा शिकवणारे शिक्षक सुद्धा आपल्या मुलांना त्या शाळांमध्ये टाकत नाही ही परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती का आहे ह्याच्यासाठी पहिल्यांदा सरकारने अभिजात दर्जा झाल्यानंतर हा विचार करायला पाहिजे. नक्कीच. आणि मला वाटतं तुम्ही म्हणालात तो मुद्दा की पालक जेव्हा मराठी माध्यमात शिकलेले आहेत तेव्हा त्यांनी अगदी निसंकोचपणे आपल्या पाल्याला मराठी माध्यमात घालायला काहीच हरकत नाही. हेच हळूहळू पुढे होऊ शकतं. मी माझ्या मुलीला मराठी माध्यमातच घातलं. अरे वा, खूप छान. आपल्याला एक फोन येतोय तो आपण लगेचच घेऊया. त्याला अभिषेक शेंडे गडहिंग्लजहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 हा नमस्कार. नमस्कार.
हा नमस्कार, अभिषेक शिंदे बोलतो. बोला बोला. बोला. हॅलो. येतोय, आवाज येतोय, बोला. तुम्हाला विज्ञान शाखेमध्ये किंवा अभियांत्रिकीमध्ये शिकण्यासाठी किंवा ज्ञानभाषेसाठी आपण म्हणतोय की ते आहे उपलब्ध, पण तेवढे मोठ्या प्रमाणात प्रयत्न नाही आहेत कुणीकडे. कोणत्याही महाविद्यालयामध्ये किंवा ह्याच्यामध्ये विज्ञान शाखेमध्ये मराठी भाषा नाहीये, अजिबातच, पूर्णतः नाहीच. तर त्यासाठी काय आहेत का, म्हणजे प्रयत्न झालेले आहेत का आता, आणि व्हावेत लवकरात लवकर, त्याशिवाय आपली पिढी नाही ना तयार होणार मराठी भाषेसाठी. त्या म्हणजे त्यासाठी काय आहे का? अगदी नक्कीच. मला वाटतं त्यांचा प्रश्न खूप संयुक्तिक आणि योग्य आहे की जिथे करायचं आपल्याला ज्ञानभाषेतून आणि जिथे पर्याय नाहीये उपलब्ध, मग तिथे कुठल्या पर्यायांचा विचार आपल्याला करायला हवा. नाही, मला वाटतं ह्याच्यासाठी आता सरकारने अभिजात भाषेचा दर्जा मिळवलेला आहे आणि त्याचा आपण समारंभ करतो आहोत, सन्मान करतो. आज खूप समारंभही होतील, पण मला वाटतं समारंभ करणं हा थांबावं आता आणि ह्या कामाकडे जावं असं मला वाटतं. म्हणजे आनंद झालेला आहे आपल्याला त्याचा. आता उदो उदो करणं थांबून आपल्याला पुढे काय करता येईल ह्यांचा इतका प्रश्न महत्वाचा आहे की ज्ञानभाषा करण्यासाठी आता काय करायला हवं, आणि त्यासाठी काहीतरी तुम्हाला एखादी म्हणजे संस्था स्थापन करायला लागेल जी ह्या प्रकारचे प्रकल्प हातात घेईल, आणि मग अभियांत्रिकी असू देत किंवा मेडिकल असू देत, ह्याच्यातले तुमची ती भाषा जी आहे ती मराठीतनं मुलं कशी शिकू शकतील ह्याच्यापर्यंत आपण गेलो तरच मला वाटतं ह्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा काही उपयोग आपल्याला पुढे होईल आणि ते टिकवण्यासाठी मदत होईल. नक्कीच मला वाटतं हा प्रचंड महत्त्वाचा मुद्दा आहे. मगाशी बोलता बोलता आपण एक गोष्ट म्हणाला तर ती खरंच पटली की आज असंही नाहीये की जे विद्यार्थी इंग्रजी माध्यमात आहेत ते इंग्रजी साहित्याचं भरपूर वाचन करतायत. हे अतिशय खूप योग्य असं तुम्ही उदाहरण दिलं. तर याच अनुषंगाने विचारायचं आहे की एकंदरच वाचक वर्गच वाढावा, मग तो भाषेचा कुठल्याही असेल. तर आपण आपल्या मराठीच्या निमित्तानं बोलूया. वाचक वर्ग वाढायला हवा असेल तर साधारण तुम्ही मगाशी जसा एक प्रयोग आम्हाला शाळेतला सांगितलात तसे कुठले कुठले प्रयोग आपल्याला साधता येऊ शकतात, काय सांगाल? आम्ही साहित्यिक मंडळी बऱ्याचदा असं एक चर्चा होते ह्याच्यावरती, आणि असं वाटतं की आता जशी साहित्यिकांची कार्यशाळा, लेखक कार्यशाळा वगैरे घेतल्या जातात तसं वाचक कार्यशाळा सुद्धा घ्यायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण वाचक घडवायला लागतील आता असं वाटतं. म्हणजे त्यांना सुद्धा माहीत नाही नेमकं कुठे जायचंय. म्हणजे मला आठवते की आमच्या लहानपणी जी पुस्तकं येत होती ती माहितीपूर्ण पुस्तकं एकीकडे येत होतीच, पण त्याच्याबरोबर अनेक पुस्तकं ही तुम्हाला घडवणारी पुस्तकं होती. मग त्याच्यामध्ये आम्हाला साने गुरुजींची श्यामची आई जशी मिळत होती तशी अनुवादित अशी मॅक्झिम गोर्कीची मदर पण मिळत होती. आई ह्या नावाने ती अनुवादित म्हणजे अनुवादित पुस्तकंही मिळत होती. म्हणजे मराठीमध्ये इतर भाषातनं आलेली जी महत्त्वाची पुस्तकं आहेत, परकीय भाषातनं, आपल्या भारतीय भाषातनं आणि अगदी विश्वभराच्या भाषातनं जी पुस्तकं आलेली आहेत ती मराठीत अनुवादित होत होती आणि ती होती. आणि वाचक आम्ही त्याच्यावर घडत होतो, एक पिढी घडत होती. म्हणजे आम्हाला कळत होतं त्यावेळेला की आपल्याला पॉवेलसारखा सुद्धा, म्हणजे श्यामच्या आईतला श्याम विचार करणारा हवाय तसा पॉवेलसारखा क्रांती घडवणारा पॉवेल सुद्धा महत्त्वाचा आहे आपल्या जगण्यामध्ये. आणि पुढे मग वाचन वाढत गेलं आपलं, आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी समाजाच्या आपल्याला कळत जातात. म्हणजे आजूबाजूला काय घडतंय ना ह्याचं भान येण्यासाठी मला वाटतं एक एकारलेपणा आपल्या आयुष्यामध्ये येतो ना, तो वाचन न केल्याने होतो. तुम्ही सगळ्या प्रकारचं वाचा. आज काय होतंय की आपण काही वाचत नाहीये. व्हॉट्सअपवर जेवढं येते तोच आपला इतिहास झालाय, तेच आपलं सगळं जनरल नॉलेज झालंय, जे आपण म्हणतोय सर्वसाधारण ज्ञान आहे ते व्हॉट्सअपवरचं ज्ञान आहे असं मला वाटतं. लोक वाचत काही नाही, जे अगदी मूळ आहे त्याचा अभ्यास करणं, आणि मग तुम्ही तुमच्या ज्या तुम्हाला त्याचं भाष्य करायचं ते भाष्य करा ना. ते आज तसं होत नाहीये. तर हे म्हणून मला वाटतं की तुम्हाला आता वाचक घडवायला लागतील. साहित्याकडे, तत्वज्ञानाकडे आपण ज्यावेळेला संस्कृतीचा चैतन्य विचार करतो ना त्यावेळेला संस्कृती ही केवळ आपले सण समारंभ साजरे करणं म्हणजे नसतं. हे की प्रतीकं झाली ही सगळी जी आहेत ती. म्हणजे कोणतीही तुम्ही आज जेव्हा एखादी शोभायात्रा काढता किंवा तुमचं संपूर्ण मराठी पण दाखवण्याचे जे काही एक प्रकार आहेत ते सुद्धा मला असं वाटतं की ती आपली प्रतीकं आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन आपण काय करणार आहोत ना ह्याचा विचार आपल्याला करायला लागेल. मराठी पण टिकवणं म्हणजे केवळ सण समारंभ नाही, तर त्यातलं साहित्य, त्यातलं तत्वज्ञान, त्यातली कला, त्यातली संस्कृती, त्यातलं संगीत, हे सगळं आपल्याला टिकवलं पाहिजे ना. अनेक गोष्टी आहेत आपल्याकडे आणि हे आज आपण त्याच्याकडे आपलं पूर्ण दुर्लक्ष होते. तर साहित्याकडे आज मला वाटतं की पूर्वी
आणि आत्ताही तशी म्हणजे पूर्वीची परिस्थिती जरा बरी होती. म्हणजे काही लेखक वाटतायत म्हणून त्यांच्या प्रती संपत असतील, पण विकत घेऊन पुस्तकं वाचणाऱ्या आज 500 काही हजार पुस्तकांच्या आवृत्त्या फक्त निघतायत आणि त्या संपत नाहीयेत. ही किती कोटीचा देश राज्य आहे आपलं आणि त्यातले मराठी किती विकत घेताय. म्हणजे आम्ही म्हणतो ना की तुम्हाला जर 100 रुपये मिळाले तर 50 रुपये तुम्ही कलेवर वापरा आणि 50 रुपये पोटाची भूक हे करण्यासाठी घालवा. पण आपण कलेवर साहित्यावर खर्चच करत नाही. पुस्तक विकत घेऊन वाचायचं नाही. आपण सिनेमा जातो, एखाद्यात मल्टिप्लेक्समध्ये जातो, 500 रुपये तिकीट देतो आणि काढतो, पण 500 रुपयाचं पुस्तक विकत घेतात. तर हे सगळं वाचक वाढवण्यासाठी आपल्याला करावं लागेल आणि त्याच्यासाठी मी जसं म्हटलं की काय चांगलं आहे काय नाही आहे त्याच्या चर्चा पण व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. नक्कीच, कारण काय वाचावं हेच बरेचदा समजत नाही. आणि आता तुम्ही म्हणालात तसं की आपल्याकडे थोडंसं आपण जर इकडे तिथे बघितलं तर आपल्याला अनेक प्रयोग दिसतात. ज्या वेळेला पुस्तकांचा आदान प्रदानासारखा कार्यक्रम होतो, आपण अशा ठिकाणी गेलो तर नक्कीच वेगवेगळी पुस्तकं बघता येतात. तिथे आपल्यासारखे मार्गदर्शक मिळू शकतात. काही ठिकाणी पुस्तकांची भिशी वगैरे सारखे कार्यक्रम आहेत, अनेक शहरांमध्ये आहेत. त्या सगळ्या एकत्र येतात, स्त्रिया येतात, पुरुष येतात, पुस्तकं वाचतात आणि त्याच्याविषयी एकमेकांशी बोलत असतात सतत. तर तसंही करायला हरकत नाही. नक्कीच नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. ऋषिकेश निकम आपल्याला छत्रपती संभाजीनगरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 प्रश्न विचारा आपला. हा नमस्कार मॅडम. नमस्कार. प्रश्न विचारा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, आज महाराष्ट्रातलं जे एक समाज, एक पालक वर्ग आहे मॅडम, त्यांचा कल हा आहे ना इंग्रजी शाळेकडे टाकायचं, कॉन्व्हेंट मध्ये मुलांना शिकवायचं असं त्यांना वाटतंय मॅडम. आता त्यांचा जो कल आहे पालकांचा, तो मराठी शाळेकडे आपण म्हणजे कसं त्यांना वळवणार, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील मॅडम? नक्कीच. हा आणखीन एक महत्वाचा की फक्त इंग्रजी माध्यमापुरतं न राहता कॉन्व्हेंट मध्ये घालण्याचे सुद्धा त्याच्याकडेही आपला कल दिसतो. तर हे मन कसं वळवता येईल पालकांचं, त्यांचं समुपदेशन कसं करता येईल? आपण आता बोललो त्याच्याविषयी थोडं, पण परत एवढंच म्हणेन की पालकांना आपल्या भाषेबद्दलचं अधिप्रेम आणि पालकांना हे सुद्धा कळलं पाहिजे की आपण जेव्हा आपल्या मुलांना आपल्या भाषेमध्ये शिकवतो, आपल्या मुलांशी आपल्या भाषेत चर्चा करतो, त्याला ती मुलं जास्त विचारी होतात. हे पालकांना पहिल्यांदा आपल्याला समजावून सांगायला लागेल. कारण आज अनेकदा असं होतंय की तुम्ही परकीय भाषेमध्ये पटकन आपले विचार मांडू शकत नाही, पण आपल्या भाषेमध्ये सहज मांडू शकता. तर ते तुम्ही मुलं कॉन्व्हेंटमध्ये जातात किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळेत जातात किंवा मी आता मगाशी म्हटलं तसं इंटरनॅशनल स्कूलमध्ये जातात, ती फक्त पाठांतरावर जगणारी पोरं असतात आणि मग ते फक्त पाठांतर करून, आणि आपल्याकडे आपली शिक्षण पद्धती सुद्धा आपल्याला बदलायला पाहिजे असं मला वाटतं की त्याच्यामुळे सुद्धा थोडासा गोंधळ झालेला आहे. जी शिक्षण पद्धती आपण आज, मला चैताली हे मुद्दाम म्हणावंसं वाटते की आज आपल्याकडे काय म्हणतो आपण, सविस्तर प्रश्न उत्तरं लिहिण्यावर भरच देत नाही. आपली सगळी एका वाक्यात उत्तरं द्या किंवा एका शब्दात उत्तरं द्या, अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले गेले. पूर्वी निबंधाला 15 मार्काचा निबंध असायचा मला आठवतो, आणि आज तो 7 मार्कांवर आणलेला आहे तुम्ही, किंवा 6 मार्कावर आणलेला आहे. तुम्हाला मुलांची कल्पनाशक्ती वापरायला आपण काय त्यांना हे देतो, वावच मिळत नाही. तर त्यांना ते घडवायचं असेल तर पालकांना हे कळायला पाहिजे की मुलांना नुसतं आपल्याला पोपटपंची करणारी मुलं घडवायची नाही आहेत, किंवा मठ्ठपणे फक्त पैसा कमवणारे आणि पगार, तो महत्वाचा आहे, अर्थार्जन करायला हवं ते महत्वाचंच आहे. पण मी मगाशी जो उपाय सांगितला की त्यांना तुम्ही एकीकडे संभाषणात्मक इंग्रजी शिकवा आणि मग दुसरीकडे तुम्ही त्यांना मराठी माध्यमांकडेच घाला. आणि त्याच्यासाठी आता सरकारने सुद्धा प्रयत्न करायला हवेत. सरकारने जी म्हणजे मला असं वाटतं की सरकारच अनेक मराठी शाळा बंद करते. म्हणजे महानगरपालिकेच्या शाळा आता मुंबईतल्या जवळजवळ सगळ्या बंद झालेल्या आणि तिकडे ऑफिसेस निघालेली आहेत, हे मी पाहते. आता मला वाटतं कदाचित येणाऱ्या पुढच्या काळात जर याच्यावर मुंबईमध्ये मराठी शाळाच नसेल अशी परिस्थिती होईल. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणालात तो एक अजून एक मुद्दा की भाषिक संतुलन हे किती गरजेचं आहे, ते साधलं तर नक्कीच हा टप्पा सुरळीत होऊ शकेल. या विषयावर ते असंच मार्गदर्शन करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हा सखी सह्याद्रीचा आपला विषय आणि मार्गदर्शन करतायत
प्रसिद्ध कवयित्री नीरजाताई, मगाशी आपला एक विषय झाला होता आणि तो झाला होता अनुवादाच्या क्षेत्राबाबत. आपण या क्षेत्रात सुद्धा काम केलंय, तर भाषिक पूल आपण अनुवाद क्षेत्राकडे बघू शकतो का? आणि खरं तर या क्षेत्रात सुद्धा तसं पाहायला गेलं तर संधी उपलब्ध आहेत, तर याविषयी काय सांगाल आपण? अनुवाद मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट ह्याच्यासाठी आहे की आपल्या व्यतिरिक्त आपलं एक जे पर्यावरण असतं त्या पर्यावरणाच्या बाहेर एक खूप मोठं अवकाश पर्यावरण असतं आणि ते साहित्यिक सांस्कृतिक पर्यावरण असतं असं मला वाटतं. म्हणजे आता एक आपण म्हणतोय जेव्हा पर्यावरणाचा ऱ्हासाबद्दल आपण सतत बोलत असतो तर ते एक भौगोलिक पर्यावरण आहे आणि त्याच्याबरोबर साहित्यिक आणि सांस्कृतिक पण आहे आणि दोन्हीचा ऱ्हास तसा होत चाललेला आहे असं मला वाटतं. तो होऊ नये ह्याच्यासाठी मला वाटतं पहिल्यांदा आपल्याला एक सगळ्या जगातल्या भाषांशी जोडून घेतलं पाहिजे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या भाषांची जी मुळं आहेत ना ती खूप दूरवर पसरलेली आहेत. म्हणजे आता जर आपले DNA काढले तर आपण कुठल्या तरी युरोपातल्या किंवा आफ्रिकेतल्या देशातले सुद्धा असू शकतो. आपला DNA निघू शकतो तिकडे असे, कारण सगळी लोक स्थलांतरित होऊन इथे आलेली आहेत. आपल्याला माहिती आहेत की आपल्या देशात सुद्धा आलेले आर्य असू देत, त्याच्या आधीचे असू देत, अनेक लोक चाऱ्याच्या शोधात निघाले आणि स्थलांतरित होऊन आले. त्यांनी त्यांची भाषा घडवली त्या काळात. त्यामुळे सगळ्या भाषा हे महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपल्या भाषेचं आपल्याला माहिती असेल की मराठी भाषा ही इंडो युरोपियन हे मूळ आहे मराठी भाषेचं. म्हणजे भारतीय आणि युरोपियन भाषा त्यातल्या 2 ब्रँच आहेत, त्यातली एक संस्कृत आणि लॅटिन आहे आणि त्यातनं मग आपण संस्कृतच्या ब्रँचला आपण येतो, त्या शाखेमध्ये आपण येतो. तर ह्या सगळ्या भाषांबरोबर आपला एक संवाद असणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि तो अनुवादाच्या साहाय्याने आपण करू शकतो. म्हणजे आता आपल्याला फ्रेंच बोलता येत नाही, तसंच आपल्याला आपल्या भारतातील मल्याळम बोलता येत नाही किंवा ती समजत नाही, कन्नड समजत नाही, किंवा आपल्याला तिकडे संथाली भाषा आहे किंवा अगदी नॉर्थ ईस्टच्या भाषा आहेत, आसामी किंवा तिथल्या बोडा वगैरे अशा तिकडच्या वेगवेगळ्या भाषा आहेत. ह्या सगळ्या भाषा आपल्यापर्यंत कशा येतील? त्या सगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य निर्माण होतंय. त्या सगळ्या भाषांमध्ये लोकसंस्कृती वेगवेगळी आहे. त्याचं एक सगळं काय म्हणू आपण की डॉक्युमेंटेशन झालेलं आहे. ह्या सगळ्या भाषांना आपण एकत्र म्हणजे आणणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी साने गुरुजी, मला नेहमी साने गुरुजींचं एक फार महत्त्वाची गोष्ट त्यांची वाटते की त्याने आंतरभारतीसाठी फार प्रयत्न केले आहेत. म्हणजे आपण रवींद्रनाथांना विश्वभारतीचे जनक मानतो, तसे साने गुरुजी आंतरभारतीचे जनक आहेत. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की सगळ्या लोकांमध्ये जर आपल्याला खरोखरच एक सौहार्द राखायचं असेल तर भाषांमधला पूल हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण भाषिकदृष्ट्या एकमेकांशी जोडले गेलो तर सांस्कृतिक दृष्ट्या जोडले जाऊ, धार्मिक दृष्ट्या जोडले जाऊ आणि एकूणच संपूर्ण जगाशी जोडले जाऊ. आणि त्याच्यासाठी मला वाटतं अनुवाद खूप गरजेचा आहे. आज किती अनुवादांवर आपण पण पोचलो गेलो आहोत असं मला वाटतं. आणि खूप चांगली पुस्तकं आपण वाचलेली म्हणजे रशियन भाषेतली पुस्तकं मला आठवतं मी म्हणजे BA असताना अनेक त्याला टॉल्स्टॉय असू दे, डोस्टोव्स्की असू देत, हे सगळे वाचलेत. ते इंग्रजीमध्ये आले म्हणून वाचले ना. ते समजा इंग्रजीत नसते आले, त्या इंग्रजीतनं परत मराठीमध्ये पण आणले गेले, ते हिंदीमध्ये आणले गेले. हिंदीतनं आपल्याकडे अनेक लेखक आलेत, बंगालीमधनं शरदचंद्र चटर्जी आलेले आहेत आणि इतक्या महत्त्वाचा लेखक आपल्यापर्यंत पोचला. म्हणजे सगळ्या भाषांमधनं इतके वेगवेगळे लेखक वेगवेगळं लिहित आहेत. ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला वाटतं अनुवाद हा सगळ्यात सोपा मार्ग आणि उत्तम मार्ग आहे. आणि तो आपण सर्वांनी, आम्ही सरकारला अनेकदा आमच्या अनुवाद सुविधा केंद्रातर्फे मागणी केली होती. मागच्या वेळेला आम्ही सांगितलं होतं त्यांना की आपण काहीतरी असे प्रकल्प घेऊया मराठीतनं इंग्रजीमध्ये अनुवाद आणि हिंदीमध्ये. जसे आपण हिंदी आणि इंग्रजीतनं करतो तसेच मराठी पुस्तकांचे सुद्धा व्हायला पाहिजेत ना. म्हणजे आपण एकीकडे आज मराठी भाषेचं, मराठी साहित्याचं, अभिजात साहित्याबद्दल सतत बोलतो आहोत, पण हे साहित्य फक्त मराठी लोकांपर्यंत राहिलंय. आपल्यापर्यंत जसे शेक्सपियर पोचलाय, टॉल्स्टॉय पोचलाय, तसा आपल्याला लंडनला किंवा अमेरिकेला किंवा स्पेनला आपण आपला एखादा लेखक घेऊन जाऊया की. इतके मोठे मोठे लेखक आपल्या कडे झालेले आहेत. म्हणजे कुसुमाग्रजांपासून विंदा करंदीकर, नेमाडे, हे का नाही आपण पोचू शकत आहोत? बरोबर आहे. तर त्याच्यासाठी अनुवाद करणं. आणि हे पहिल्यांदा साहित्यिक इंग्रजीत गेले ना की ते इतर भाषात जातील. जसे नामदेव ढसाळ इंग्रजीत गेले आणि मग ते जर्मन भाषेमध्ये गेले, तसे आपण आपले साहित्यिक तिकडे घेऊन जाण्याची गरज आहे. आणि ते काम मला वाटतं असं मोठ्या प्रमाणात अकादमी, साहित्य अकादमी जशी आहे तशी ट्रान्सलेशन अकादमी, अनुवाद अकादमी
सरकारने स्थापन करावी असं मी आव्हान करते ह्या निमित्ताने. नक्कीच. आणि मला वाटतं खूप छान मोठा विषय आहे की भाषिक आदानप्रदान आपलंही साहित्य झालं पाहिजे. त्यांच्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून ही भाषा सर्वदूर पोहोचायला अधिकाधिक मदत होईल. आता मला थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे यायचं आहे. नक्कीच भाषिक कार्य आणि या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण कुठेतरी एक समीक्षा लेखनाचं घरात वातावरण असताना आपण मात्र एक वेगळी वाट निवडलीत आणि स्त्रीवादी साहित्याचा एक नवा आविष्कार सगळ्या वाचकांना बघायला मिळाला. तर आपल्या स्त्रीवादी लेखनाला कशी काय सुरुवात झाली याविषयी काय सांगाल? माझे वडील समीक्षक होते, कवितेचे समीक्षक होते आणि मी कथा आणि कविता दोन्ही लिहित होते. पण मला असं स्त्रीवादी लिहीन असं म्हणजे आपण स्त्रीवादी लिहायचं आहे असं ठरवून कोण लिहित नाही असं मला वाटतं. कोणताही लेखक कोणती गोष्ट ठरवून लिहित नाही. एकदा बाई म्हणून तुम्ही जन्माला आलात की आपोआपच स्त्रीचं मन, स्त्रीचे अनुभव, बाईचे अनुभव हे सगळे येतातच आणि त्यालाच मग आपण स्त्रीवादी साहित्य असं म्हणतो, जे तिचं सगळं जगणं आहे. आणि माझ्या नुसतं जगणं येत नव्हतं, तर थोडा एक बंडखोर विचार माझ्या साहित्यात कायम आलेला आहे. ज्या सगळ्या परंपरा, ज्या सगळ्या चौकटी ह्या समाजाने आपल्यासाठी आखून दिलेल्या आहेत, म्हणजे मी नेहमी आपण ज्या पुरुष सत्ताक व्यवस्थेबद्दल बोलतो, त्या व्यवस्थेने बाईने कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं, काय लिहावं, काय बोलू नये, कसं हसू नये, ह्या अशा इतकी बंधनांच्या चौकटी आपल्यावर घातलेल्या आहेत आणि तिच्या सगळ्या भूमिका काय आहेत त्याही सुद्धा पक्क्या केलेल्या आहेत समाजाने. त्या भूमिका तोडणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला आज वाटतं. चैताली, आपण सर्वांनीच आणि तुमच्या पिढीकडनं खरं तर जास्त अपेक्षा आहे. भूमिका तोडणं म्हणजे आपण समाज तोडत नाही, संस्कृती तोडत नाही, पण तिला जे ह्या आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे तिचं शोषण झालं ना, त्या शोषणातून तिला मुक्त करणं हे फार महत्त्वाचं आहे. किंवा तिच्यावर जे गोष्टी लादलेल्या आहेत, तुम्ही काय वागायचं आणि कसं वागायचं, म्हणजे तिला बोलण्याचं स्वातंत्र्य नसेल, तिला हसण्याचं स्वातंत्र्य नसेल, शिक्षणाचं स्वातंत्र्य नसेल, लग्न हीच तिच्या आयुष्यातली फक्त इति कर्तव्यता असेल आणि तेवढंच लग्न आणि मूल नंतर आणि आई होणं, त्याच्या पलीकडे पण एक बाई आहे, ती एक स्त्री आहे, माणूस आहे, तिचा विचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं हे मी लहानपणापासून हे मी अशी होते असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे कदाचित माझ्या सगळ्या लेखनातनं ते येत गेलं आणि स्त्रीवादी साहित्यिक म्हणून नक्कीच ती ओळख आमच्यासाठी महत्वाची. आज जी जी सखी हा कार्यक्रम ऐकतेय तिला नक्कीच आपले असंख्य कविता संग्रहातल्या कविता त्यांनी वाचलेल्या असतील आणि सगळेच जण जे 10वीत आहेत, जी मुलं ज्यांना आश्वासक चित्र कविता आहे त्यांना हे माहिती असेल आणि त्यांना माहीत करून घ्यायला नक्कीच आवडेल की त्या आज कवयित्री साक्षात माझ्यासमोर बसल्यात. नक्कीच स्त्रीवादी साहित्याचा वाटा हा आपल्या साहित्य प्रवासात खूप महत्वाचा आहे. आता असं झालंय की मराठी भाषिक सुद्धा बऱ्यापैकी चांगलं उत्तम लिहितात. अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्याला चांगले चांगले कवी, लेखक हे बघायला मिळतात. पण एकंदर या साहित्यिकांना आपल्या इतक्या अनुभवातून, आपल्या लेखनातून एक काय थोडंसं मार्गदर्शन कराल की कशा पद्धतीने आपण साहित्याकडे बघितलं पाहिजे आणि साहित्य निर्मिती करताना पाहिलं पाहिजे, काय सांगाल याविषयी? मला असं वाटतं की मराठी साहित्याची जी एक आपली परंपरा आहे, म्हणजे जसे आपण जी ह्या गाथा सप्तशतीपासून आपण त्याचा विचार करतो आहोत, ते आत्तापर्यंतचं सगळं साहित्य म्हणजे लोकसाहित्य, लोकगीतं, त्याच्यापासून ते मौखिक आणि लिखित वाङ्मय जे सगळं आहे, त्या मौखिक आणि लिखित वाङ्मयाचा एक महत्त्वाचा वाटा महाराष्ट्राची संस्कृती पुढे नेण्यामध्ये आहे. आणि तो मला वाटतं की त्याचं गांभीर्य नवीन लेखकांनी सुद्धा समजलं पाहिजे. काय वेगळं आपण देणार आहोत, एवढ्या वर्ष जे लिहिलं गेले तेच आपण लिहित राहणार आहोत का, तशाच प्रकारचं लिहित राहणार आहोत की त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं. आजचं जे सगळं जगणं आहे, आजचा म्हणजे सगळा माहोल बदललेला आहे, म्हणजे जो आमच्या काळातला होता, जे समाज जीवन होतं त्याच्या पलीकडे सगळं जग आज, आता AIचा सुद्धा जमाना आलेला आहे. अशा काळामध्ये आपण एक लेखक म्हणून, म्हणजे एकीकडे आपण मराठी साहित्यामध्ये तुला माहिती आहे की त्या सोयीसाठी म्हणून ग्रामीण, महानगरीय, स्त्रीवादी, दलित अशा सगळे विभाग केलेले असले तर हे सगळं साहित्य मला वाटतं की त्या सगळ्याचं एकत्रित संकर आहे असं मला वाटतं. म्हणजे आज ग्रामीण भाग सुद्धा ग्रामीण राहायला नाही, तोही थोडा ग्लोबल व्हायला लागलेला आहे ह्या जागतिकरणाच्या काळामध्ये. त्यामुळे ते ग्लोकल झालेले आहेत असं मी म्हणेन, ग्लोबलच्या ऐवजी. तर हे लोकल आणि ग्लोबलचा असं एक संयोग झालेला आहे. तर त्याच्यामधनं जे सगळे प्रश्न आहेत ते किती त्यातले तिढे आहेत, त्यातले ताण आहेत, हे ताण आत्ताच्या जगण्यातले ताण, नवीन पिढीच्या जगण्यातले ताण प्रचंड आहेत, जे कदाचित मागच्या पिढीमध्ये नव्हते. तर हे सगळे ताण पण यावेत असं मला वाटतं. आणि ते कवितेचं किंवा साहित्याचा रूपबंध लक्षात ठेवून, म्हणजे विधानात्मक कविता फार होते असं मला अलीकडे वाटतंय, तर त्याच्यातलं काव्य जपत
तुमच्या लेखनातलं संपूर्ण त्या साहित्य मूल्य जपत लेखन व्हावं अशी मी आशा करते नवीन नक्कीच मला वाटतं लेखकांकडनं. आपण नेहमी म्हणतो की कवी एक प्रजापती आहे की तो त्याच्या लेखनातून संपूर्ण बदल घडवून आणू शकतो. तर त्या म्हणाला ते अगदी खरं आहे की आजचं जे लिखाण आहे ते जर वास्तवाशी मिळतं जुळतं असलं तर कदाचित वाचक सुद्धा ते प्रेरित होऊन वाचू शकेल आणि भाषेला फायदा होईलच आणि आपल्यालाही फायदा होईल. आणि वास्तव आणि लेखकाचं काम फक्त वास्तव आहे तसं मांडणं नसतं, त्याच्यातला संपूर्ण ते समजून घेऊन त्यातले गर्भितार्थ पोचवणं असतं. तर त्या पद्धतीचं लेखन व्हायला पाहिजे. नुसतं आहे तसं मांडणं म्हणजे साहित्य नाही असं मला वाटतं. नक्कीच खूप छान मार्गदर्शन आपण करत आहात. आज मराठी भाषा गौरव दिन आहे, तर या निमित्ताने आपल्याकडून एखादं आम्हाला काव्य ऐकायची नक्कीच इच्छा आहे आणि ते आपण ऐकवावं ही आपल्याला विनंती करते. पुस्तकांविषयीच एक कविता आहे. मुद्दाम आज आपण पुस्तकांबद्दल बोललोय, साहित्याबद्दल बोललोय आणि पुस्तकं वाचत राहायला पाहिजेत आणि ती अनेकदा आपण शोभेची गोष्ट म्हणून केवळ ठेवत नाही. आता अलीकडे तर आपल्याकडे अशी परिस्थिती आहे चैताली की लोकांच्या घरात शोकेसेस असतात पण बुककेसेस नसतात. तर बुककेस असणं घरात ही तुम्ही आज जर भारताच्या पलीकडे गेलात, बाहेरच्या देशामध्ये गेलात तर तुम्हाला एक जाणवेल की अगदी गरिबाच्या घरात सुद्धा एक छोटी तरी बुककेस असते आणि तिकडची लोक वाचन करतात. वाचनाला फार महत्त्व आहे, ते आपल्याकडे फार कमी झाले असं मला वाटतं. तर अशा पुस्तकांकडे कसं जावं, कसं पाहावं त्याच्याविषयीची एक कविता आहे, ती वाचते. पुस्तकं नसता शोभेची वस्तू, पुस्तकं नसता शोभेची वस्तू, जी ठेवून द्यावीत काचे पलीकडे मिरवण्यासाठी. ती वाहू द्यावीत एका हातातून दुसऱ्या हातात नदीसारखी. पुस्तकं वाहू द्यावीत एका हातातून दुसऱ्या हातात नदीसारखी. कौलावरून जसे उतरतात पावसाचे थेंब, कौलावरून जसे उतरतात पावसाचे थेंब, तशी ती उतरू द्यावीत डोळ्यात, रेंगाळू द्यावीत मनाच्या अनवट वाटांवर. रेंगाळू द्यावीत मनाच्या अनवट वाटांवर. मात्र कधीही हाताळू नयेत ती धुसमुसळ्या हातांनी. मात्र कधीही हाताळू नयेत ती धुसमुसळ्या हातांनी. काढू नयेत सालटी त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेल्या हास्याची. लक्तर झालेली पुस्तकं दिसतात बलात्कार झालेल्या बाईसारखी उद्ध्वस्त. पुस्तकांना जपताना जीवापाड, शोषून घ्यावे श्वासात मनभर पसरत जाणारे शब्दांचे अर्थ. पुस्तकांना जपताना जीवापाड, शोषून घ्यावे श्वासात मनभर पसरत जाणारे शब्दांचे अर्थ, जे दरवळत असतात पुस्तकाच्या पानांतून, त्यांना सामावून घ्यावे जगण्यात. पुस्तकाच्या पानापानात विखुरलेली असतात हजारो कोडी माणसाच्या मनातली. पुस्तकाच्या पानापानात विखुरलेली असतात हजारो कोडी माणसाच्या मनातली आणि त्यातील शब्दात लपलेल्या असतात हजारो गोष्टी न सांगितलेल्या. त्या समजून घेतल्या तर पुस्तकं जगतात युगानुयुगे. त्या समजून घेतल्या तर पुस्तकं जगतात युगानुयुगे. केवळ शब्दांचे बुडबुडे सहन होत नाहीत त्यांना. अशा वेळी ती स्वतःच जातात काळाच्या पडद्याआड. मरून जातात पुस्तकं जर तुम्ही ओतलं नसेल तुमचं मन त्यात उमटलेल्या शब्दात. पुस्तकांना बांधू नये करकचून आशयतंत्राच्या घाटात आणि ढकलू नये कोणत्याही उतरंडीवर. जात धर्म वंश भेदाचं लोण पसरलं पुस्तकात तर कदाचित होतील युद्ध पुस्तकातही. करुणेच्या अथांग आसमंतात लहरणारी पुस्तकं थांबवत असतात युद्धांना. करुणेच्या अथांग आसमंतात लहरणारी पुस्तकं थांबवत असतात युद्धांना. सांगत असतात गोष्टी माणसा माणसातील ओलाव्याच्या. पुस्तकांना जपावं गर्भात वाढणाऱ्या लेकरासारखं. पुस्तकांना जपावं गर्भात वाढणाऱ्या लेकरासारखं. हळूवार फिरवावा हात त्यांच्या जावळावरून आणि कुशीत घेऊन निवांत लिहावी नव्या सूर्याची नवी भाषा त्यांच्या भाळावर. लिहावी नव्या सूर्याची नवी भाषा त्यांच्या भाळावर. वा, खूप म्हणजे खूपच सुंदर. आज खरं तर पुस्तकं काय म्हणू शकतात हे साक्षात तुमच्याकडून आम्ही ऐकलं आणि ग्रंथ हेच गुरु का म्हणत होते ह्याची कुठेतरी प्रचिती आज आली. आजच्या दिवशी आपण मुळात इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, खूप सोप्पा करून हा विषय आम्हाला सांगितलात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. मी दूरदर्शनचे आभार मानते आणि चैताली तुझेही.
धन्यवाद. खूप धन्यवाद. जाता जाता प्रेक्षक हो एवढंच सांगेन की जिथे आपण मराठी भाषा त्याच्याविषयी बोलतो आहोत तिथे एक मनात हे सगळ्यांनी कोरून ठेवलं पाहिजे की प्रत्येकाला प्रत्येकाचं काम करताना कुठेतरी भाषेचा विचार करून ते केलं पाहिजे. आता इथेच थांबायची वेळ आली आहे, तेव्हा आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता निरोप घेते, जाताना इतकंच म्हणते, जागवू मराठी, वाढवू मराठी. नमस्कार.